नमस्कार. बिग बॉस मराठी सीझन 6 मधील अभिनेत्री तन्वी कोलते हिचं इंस्टाग्राम अकाउंट अचानक डिॲक्टिव्हेट करण्यात आलंय. सोशल मीडियावर सक्रिय असलेली तन्वी कोलते अचानक इंस्टाग्रामवरून गायब झालीये. तिचं अधिकृत अकाउंट सध्या सर्च केलं तरी दिसत नाही. यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले. नेमकं काय घडलं? तिने स्वतः अकाउंट बंद केलं का? की काही तांत्रिक कारण आहे? की अकाउंट हॅक झालं? हे प्रश्न सध्या चर्चेत आहेत. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. याने आम्हाला अजून असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याची एनर्जी मिळते. बिग बॉस मराठी 6 मध्ये तन्वी कोलते ही चर्चेतील स्पर्धकांपैकी एक आहे. तिच्या खेळामुळे आणि स्पष्ट बोलण्यामुळे ती प्रेक्षकांच्या नजरेत भरली होती. शोमध्ये तिच्या वागण्यावरून आणि भूमिकांवरून अनेकदा चर्चा झालीय. अशा वेळी तिचं सोशल मीडिया अकाउंट अचानक बंद होणं ही नक्कीच लक्ष वेधून घेणारी घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही तासांपूर्वी चाहत्यांनी तिचं इंस्टाग्राम अकाउंट सर्च केलं असता ते उपलब्ध नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाली. काहींनी असा अंदाज व्यक्त केला की कदाचित तन्वीने स्वतःच अकाउंट डिॲक्टिव्हेट केलं असेल, तर काहींनी हॅकिंगचा संशय व्यक्त केलाय. मात्र या सगळ्या चर्चांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तन्वी कोलते किंवा तिच्या टीमकडून कोणतंही अधिकृत स्टेटमेंट देण्यात आलेलं नाही. बिग बॉस सारख्या मोठ्या शोमध्ये सोशल मीडिया हा स्पर्धकांसाठी खूप महत्त्वाचा भाग असतो. फॅन्सचा सपोर्ट, मतदान आणि इमेज बिल्डिंग यासाठी इंस्टाग्राम आणि इतर प्लॅटफॉर्म मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे अकाउंट अचानक गायब होणं ही छोटी गोष्ट नाही. अनेकदा सेलिब्रिटी वैयक्तिक कारणांमुळे सोशल मीडिया ब्रेक घेतात. काही वेळा ट्रोलिंग किंवा मानसिक तणावामुळेही ते अकाउंट तात्पुरतं बंद करतात. परंतु या प्रकरणात नेमकं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. तोपर्यंत आपण कोणताही निष्कर्ष काढू नये, कारण सत्य माहिती समोर आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. तुम्हाला काय वाटतं? तिने स्वतः अकाउंट बंद केलं असेल का? की काही तांत्रिक कारण असेल? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील अपडेटसह. धन्यवाद.